आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार। आजच्या घडामोडीत थेट तुमच्यापर्यंत। लग्नाच्या नावाखाली लुटारूंचा आहे दोष। धुळ्यात तरुणाला 3,25,000चा गंडा। बातमी सविस्तर। लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची तब्बल 3,25,000 रुपयाची फसवणूक झाल्याची घटना फागणे येथे उघडकीस आली आहे। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फागणे येथील जितेंद्र रमेश पाटील यांना लग्नासाठी मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने ज्योती निकम हिने प्रथम फोनपेद्वारे 78,000 रुपये घेतले। त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी आरोपींनी खोटे लग्न लावून 2,40,000 रुपये उकळले। 20 फेब्रुवारीच्या पहाटे पत्नी म्हणून आलेली सरिता पवार व तिची साथीदार रीना वळवी यांनी घरातून 85,000 रुपये रोख व 6 ग्रॅम सोन्याची पोत घेऊन पलायन केले। या प्रकरणी ज्योती निकमसह 6 जणांविरुद्ध तक्रार दाखल असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नागरिकांनी अशा लग्न जुळवणाऱ्या एजंटपासून सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट सुरेश बागुल, धुळे। फागणे गावातील एक जितेंद्र रमेश पाटील हा जो तरुण आहे त्याच्या लग्नासाठी खोट्या स्वरूपाचे लग्न लावून दिले आणि लग्नाचे आमिष दाखवून त्याची मोठ्या प्रमाणे आर्थिक फसवणूक केलेली आहे। त्यात मुलीचं लग्न लावून 2 ते 3 तासामध्ये मुलगी व तेथील एजंट ही रक्कम घेऊन व तिथून पसार झालेले आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणे फसवणूक झालेली आहे। या संदर्भात आम्ही धुळे तालुका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहे। या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक व तेथील कर्मचारी लवकर या तक्रारीची दखल घेऊन आरोपींवर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी असे आम्ही त्यांना निवेदन सादर केलेले आहे। आणि समाजात अशा प्रकारचे जे फसवणूक होत आहे त्या तरुणांनी योग्य ते कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे आमिषाला बळी पडू नये अशा विवाह संदर्भात। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।